हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम याचा 5 फेब्रुवारीचा एपिसोड रिव्ह्यू. इकडे नंदिनी तिच्या मैत्रिणीला विचारत असते की अरेंज मॅरेजवाले कपल आय लव्ह यू लग्न आधी बोलतात की लग्नानंतर. इकडे नंदिनीची मैत्रीण तिला समजवत आणि चिडवतही असते. इकडे पार्थचाही मित्र त्याला सांगत असतो की पाऊस पडला म्हणजे भजी खायची, असं काही नसतं रे. ते दोघं आपापल्या मित्रमैत्रिणींना लग्नानंतर कसं प्रेम होतं या गोष्टी समजवत असतात. तेव्हा नंदिनीची मैत्रीण बोलते, मला सांग, तुला आत्ता पार्थबद्दल काय वाटते, आवडतो तो? तेव्हा नंदिनी बोलते, आवडतो. तेव्हा नंदिनीची मैत्रीण बोलते, हे मला सांगितलं पण त्याला सांगितलं आहेस का? इकडे पार्थचा मित्र पण त्याला बोलतो, मग कधी सांगणार आहे दादूस? तिच्या नावाची बिल्डिंग बांधून होर्डिंग लावणार आहेस का तू? तेव्हा पार्थ बोलतो, असं कसं डायरेक्ट सांगायचं? तेव्हा त्याचा मित्र बोलतो, असा फोन काढायचा, काढ फोन. आणि बोलतो, तिचा नंबर काढ आणि मेसेज टाईप कर. मी सांगतो की आत्ताच्या आत्ता भेटायचं आहे असा मेसेज टाईप कर, चल लवकर. पार्थ टाईप करतो तेव्हा त्याचा मित्र बोलतो, आणि सेंड कर. आणि पार्थ सेंड करतो आणि बोलतो, झालं. तेव्हा पार्थ बोलतो, अरे मेसेज गेला. तेव्हा त्याचा मित्र बोलतो, जाऊ दे. पार्थला रिप्लाय येतो आणि तेव्हा पार्थ बोलतो, अरे रिप्लाय पण आला. तेव्हा तो बोलतो, हां मग हे घे फुल. आणि फुल घेऊन त्याचा मित्र पार्थला ओढत घेऊन जातो. तेव्हा इकडे नंदिनी पण मोबाईल बघते आणि बोलते, ओके. तेव्हा नंदिनी बोलते, अगं मुक्ता, काय तू मला ओके पाठवायला लावलंस? तेव्हा त्याची मैत्रीण बोलते, मग काय झालं, जाऊन भेट त्याला. तर तिची मैत्रीण बोलते, नंदिनी, आता तरी तुमच्या प्रेमाची गोष्ट सुरू होऊ देत. पण नंदिनीची मैत्रीण पण नंदिनीला ओढून घेऊन जाते. इकडे वसू दीपकला फोन लावते आणि बोलते, कुठे पोचलायस दीपक? तो बोलतो की वाड्यावर आलोय आणि कामही मिळाले. तेव्हा वसू बोलते, गुड, आता मी जसं सांगते तसं करायचं. तेव्हा वसू बोलते, हे बघ, कोणाला आपल्यावर संशय येणार नाही असं वागायचं. तेव्हा तो पण बोलतो की हे बघा मॅडम, तुम्ही निश्चिंत राहा, माझ्यावर कोणाचा संशयही येणार नाही आणि काहीच नाही. तेव्हा तिथे दीपकचा मित्र पण येतो. तेव्हा वसू बोलते, हा सँडी कोण आहे? तेव्हा दीपक बोलतो की आता मला नंदिनी मिशनसाठी एका मित्राची गरज होती आणि तो पण आला आहे, माझा पार्टनर आहे. तेव्हा वसू बोलते, एकत्र दिसू नका आणि त्यालाही सावध राहायला सांग, आपल्याला आपलं मिशन पूर्ण करायचं आहे. तेव्हा वसू बोलते, तुला तुझी नंदिनी मिळेल आणि माझ्या रम्याला तिचा पार्थ. इकडे पार्थचा मित्र आणि नंदिनीची मैत्रीण त्या दोघांना समोरासमोर येऊन थांबते. तेव्हा त्याचा मित्र त्याच्या मुक्ताला खुणवतो की आपण चल. तेव्हा पार्थ सागर आणि नंदिनी मुक्ता करते, पण ते दोघं निघून जातात आणि हे दोघं एकमेकांसमोर येऊन उभं राहतात. तेव्हा ते दोघं एकमेकांकडे बघून काहीच बोलत नसतात आणि इकडे तिकडे बघतात. ते दोघं त्यांचे मित्र बघतच असतात की हे काय बोलतायत का म्हणून. तेव्हा पार्थ नंदिनीला बोलतो, सॉरी तुम्हाला एवढं लेट भेटायला बोलवलं म्हणून. तेव्हा नंदिनी बोलते, नाही बरं झालं तुम्ही भेटलात. तेव्हा नंदिनी म्हणते, बोला ना. तेव्हा पार्थ बोलतो, हां म्हणजे मला. तेव्हा पार्थ बोलतो, म्हणजे मला तुमच्याशी बोलायचं होतं, म्हणजे आत्तापर्यंत मी जे बोललो नाही ते बोलायचं होतं. तेव्हा पार्थ बोलतो, पण आत्ता तर उशीर झालाय. तेव्हा नंदिनी बोलते, अरे बापरे, मग आधी तर तुम्हीच बोला. तेव्हा पार्थ बोलतो, नंदिनी आय बोलतो आणि थोडा पॉज घेतो आणि हळूच गुलाबाचं फूल पाठवून घेतो आणि बोलतो, नंदिनी, आय वॉन्ट टू टेल समथिंग. आणि बोलतो, तुमच्या मामांनी लग्नाची व्यवस्था खूप छान केली. तेव्हा नंदिनी म्हणते, अच्छा, म्हणजे हे सांगायला मला इथे बोलवलं एवढ्या रात्री? तेव्हा पार्थ बोलतो, नाही ॲक्च्युली ते नाही. तेव्हा नंदिनी बोलते, मग? इकडे पार्थचे मित्र आणि नंदिनीची मैत्रीण वाटच बघत असतात की हे कधी बोलतायत. तेव्हा पार्थ बोलतो, हां म्हणजे चांदण्या. तेव्हा नंदिनी बोलते, चांदण्या? तेव्हा नंदिनी बोलते, नाही म्हणजे चांदणं छान आहे, पण मग? तेव्हा पार्थ बोलतो, हां म्हणजे चांदण्यात पोहायला मला आवडतं, तुम्हाला आवडतं? तेव्हा नंदिनी जोरात हसते आणि बोलते, काय? आणि बोलते, आय एम सो सॉरी, चांदण्या रात्रीत पोहायला आवडतं? तेव्हा नंदिनी बोलते, ॲक्च्युली चांदण्या रात्रीत बऱ्याच गोष्टी करता येऊ शकतात. नाही म्हणजे समुद्रात पोहायला जाता येऊ शकतं, कोजागिरीच्या रात्री छान मसाले दूध पिता येऊ शकतं. तुम्हाला माहिती का, आम्ही आमच्या आनंद निवासमध्ये चांदण्या रात्री कॅम्पफायरसुद्धा करतो. तेव्हा नंदिनी बोलते, बस, आय मीन जे बोलायला आला होता ते विसरलात का? तेव्हा नंदिनी बोलते, काय झालं, बोलतायत ना? तेव्हा पार्थ बोलतो, हां ते. परत बोलतो, चांदणं. तेव्हा नंदिनी हसते आणि बोलते, तुम्हाला चांदण्या रात्रीत पोहायला आवडलं ते कळलंय मला, मग आता काय, इथे स्विमिंग करणार आहात? आणि नंदिनी हसायला लागते. तेव्हा नंदिनी बोलते, पार्थ. तेव्हा पार्थ बोलतो, तुम्ही प्लीज हसू नका ना, मी ऑलरेडी नर्वस झालोय. तेव्हा नंदिनी बोलते, बरं. तेव्हा नंदिनी परत बोलते, बोलतायत ना? तेव्हा नंदिनी बोलते, बरं सगळं जाऊ दे, आणि 2 बोट पुढे करते आणि बोलते, तुम्ही यातलं एक बोट निवडा. पार्थ बोलतो, हे काय? तेव्हा नंदिनी बोलते, तुम्ही आता याचं टेन्शन घेऊ नका, यातलं एक बोट निवडा प्लीज. पार्थ एका बोटाला हात लावतो. तेव्हा नंदिनी बोलते, काही नाही, तुम्ही आधी हे बोट निवडलं असतं तर मी माझ्या मनातलं तुम्हाला आधी सांगितलं असतं, पण आता हे बोट निवडलं आहे ना, मग आता तुम्हालाच सांगावं लागणार. तेव्हा पार्थ बोलतो, मी सांगू? नंदिनी बोलते, काय झालं, सांगा ना पार्थ, अहो सांगा ना. तेव्हा पार्थ चिडतो, काय सांगा काय, इथे थंडीचा घाम फुटला आहे मला, मी इतक्या दिवसापासून तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय,
मी कसं तुम्हाला सांगू, मला कळत नाही. लोकांची कशी काय डेअरिंग होते मला कळत नाही. आणि बोलतो खरं तर पहिल्या दिवसापासून तुम्ही मला भेटला तेव्हापासून मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, पण माझ्या जिभेला संपय हो. तेव्हा नंदिनीला हसायला येते. इकडे मुक्ता सागरला बोलते, काय वाटतं? तेव्हा सागर बोलतो, खूप काही वाटतं. तेव्हा मुक्ता बोलते, अहो मी त्यांच्याबद्दल विचारते. तेव्हा सागर बोलतो, हां त्यांच्याबद्दल. तेव्हा सागर बोलतो, आय लव्ह यू कोण बोलणार आहे पहिले? मला वाटतं माझा मित्र बोलणार असेल. तेव्हा मुक्ता बोलते, छे हो बोली, तुमचा मित्र तर घाम पुसतोय तुमच्यासारखा. मुक्ता सागरकडे बघते आणि ती पण त्याच्या समोर 2 बोटं करते आणि बोलते, यातला एक बोट निवडा. सागर एक बोट पकडतो आणि बोलतो, काय आलं उत्तर? अहो सांगा ना काय आलं. तेव्हा मुक्ता थोडीशी गडबडते आणि बोलते, तिकडे बघा. इकडे पार्थ बोलतो, तुम्ही पण सांगा ना तुम्हाला काय बोलायचं आहे. तेव्हा नंदिनी बोलते, मी काय सांगणार आहे हे तुम्हाला कळलं नाही अजून? तेव्हा पार्थ बोलतो, नाही. तेव्हा नंदिनी बोलते, पण तुम्ही काय सांगणार होतात हे खूप आधीच मला कळलं होतं. तेव्हा पार्थला हसायला येतं. तेव्हा नंदिनी बोलते, खरं म्हणजे त्याच दिवशी कळलं होतं. तुम्ही ज्या दिवशी माझ्यासाठी बुके आणला होता आणि वायलिन प्लेअर आणलं होतं. तेव्हा पार्थ आणि नंदिनीला त्यांची पहिली भेट आठवते, जी हॉटेलमध्ये झालेली. तेव्हा नंदिनी इकडे बोलते पार्थला, खरं तर मला हे सगळं तुमच्या तोंडून ऐकायचं होतं पार्थ. तेव्हा नंदिनी बोलते, मला माहीत नव्हतं लाजताना मुलं एवढी क्यूट दिसतात म्हणून. तेव्हा पार्थ खूप लाजतो आणि बोलतो, तुम्ही अजून काही बोलू नका, नाहीतर मी. तेव्हा पार्थ बोलतो, तुम्हाला माहिती आहे मी स्वतःला हा प्रश्न नेहमीच विचारत आलो आहे की अरेंज मॅरेजमध्ये कपल्स आय लव्ह यू कधी बोलतात. तेव्हा मुक्ता आणि सागर पण एकमेकांकडे बघतात. तेव्हा नंदिनी बोलते पार्थला, मग मिळालं त्याचं उत्तर? तेव्हा पार्थ बोलतो, नाही मिळालं, पण मी आज माझ्या मनातलं हिम्मत करून बोलतोच. तेव्हा पार्थ गुलाबाचं फूल घेतो, नंदिनी पुढे धरतो आणि बोलतो, आय रिअली लाईक यू. तेवढ्यात इकडे सागर आणि मुक्ता बघतात आणि बोलतात. सागर बोलतो, ठीक आहे लाईक यू. तेव्हा नंदिनी बोलते, मी टू पार्थ, ॲक्च्युली मलासुद्धा तुम्ही खूप आवडतात. तेव्हा पार्थकडून नंदिनी गुलाबाचं फूल घेते आणि बोलते, खरं तर एक जोडीदार म्हणून तुम्ही मला खूप आवडलात. आणि प्रेमाचं म्हणाल तर? तेव्हा पार्थ बोलतो, तर काय? तेव्हा नंदिनी बोलते, लग्नानंतर होईलच की प्रेम. तेव्हा मुक्ता आणि सागरला पण इकडे खूप छान वाटतं आणि ते पळत दोघांकडे येतात आणि बोलतात, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि बोलतात, इथून पुढे तुमच्या प्रत्येक पावलासाठी. तेव्हा मुक्ता बोलते, आणि तुमच्या प्रेमाच्या गोष्टीसाठी सुद्धा ऑल द बेस्ट. तेव्हा सागर बोलतो, लाईक यूने तुमच्या प्रेमाची गोष्ट सुरू तर झाली. तेव्हा मुक्ता बोलते, बाकी लग्नानंतर होईलच प्रेम. तेव्हा ते चौघे खूप आनंदित होतात. मुक्ता टाळ्या वाजवते. इकडे दुसऱ्या दिवशी आता नंदिनीच्या मेहंदीची गडबड असते. दीपक नंदिनीला शोधतच असतो. तेव्हा नंदिनीची तिथे एंट्री होते. तेव्हा मानिनी बोलते, नंदिनी अगं किती सुंदर दिसतेस बाई, माझीच नजर नको लागायला. तेव्हा वसुहत्या काजळ नंदिनीच्या कानामागे काजळ लावते आणि बोलते, मानिनी आता कोणाचीच दृष्ट नाही लागणार. तेव्हा मानिनी बोलते, चला आता मेहंदी काढायला बस. तेव्हा नंदिनी बोलते, हो मी नमस्कार करते. आणि ती मानिनीचे आणि वसुहत्याचे पाय पडते. तेव्हा वसुहत्या नंदिनीकडे थोडी रागाने शंकेने बघतच असते. तेव्हा नंदिनी तिच्या आईचे पण पाय पडते. तेव्हा मानिनी बोलते, बस आता, त्या कधीच्या वाट बघतायत तुझ्या. तेव्हा नंदिनी मेहंदी काढायला बसते. तेवढ्या तिथे रम्या येते आणि हातात मेहंदीचा कोन घेते. तेवढ्यात नंदिनी तिच्याकडे बघतच असते. इकडे जीवा काव्याच्या पाठी फिरतच असतो आणि काव्याचा हात पकडतो. तेव्हा काव्या बोलते, काय करतोयस तू? तेव्हा जीवा बोलतो, तू खूप सुंदर दिसतीयस. तेव्हा जीवा बोलतो, आणि तुझं माझ्याकडे लक्षही नाही. तेव्हा काव्य बोलते, तेव्हा जीवा बोलतो, सगळ्या मुली मेहंदीत त्यांच्या नवऱ्याचं नाव काढताय. तेव्हा काव्य बोलते, हो. तेव्हा काव्या बोलते, हो काढते ना, आणि मेहंदी रंगल्यावर काय सांगू मी, कुणाचं नाव आहे? तेव्हा जीवा बोलतो, बायको, जास्त भाव खाऊ नको. हुशार मुलींना लपवून नाव काढतात नवऱ्याचं, तू फक्त मला कळेल असं काढ. तेव्हा काव्या हसते आणि बोलते, काढते तेव्हा जीवा काव्याला फ्लाइंग किस देतो आणि तेवढ्यात हे सगळं चोरून पिहू बघते. तेव्हा काव्या तिथून निघून जाते आणि जीवा पण जातो आणि जाता बोलतो की फ्लाइंग किस क्रमांक 10,932. तेव्हा जीवा निघून गेल्यावर पिहू तिथे येते. पिहू हसते आणि तिला सगळं समजतं. इकडे रम्या बोलते, नवरीची स्पेशल मेहंदी आहे, स्पेशल माणसानेच काढायला हवी. नंदिनीच्या हातावर मेहंदी मीच काढणार आहे, ताई तुम्ही बघूया इकडे. तेव्हा नंदिनी बोलते, तेव्हा रम्या बोलते, अगं थांब, तू इकडे, तुला माहिती नाही मी किती कमाल मेहंदी काढते. आणि ती रम्या नंदिनीच्या हातावर मेहंदी काढत असते. रम्या मेहंदी काढायला घेते. नंदिनी स्माईल करत रम्याकडे बघते, मेहंदीकडे बघते आणि तिथेच एपिसोड संपतो.